सलग 3 वर्ष आमदार संग्राम जगताप हे निवडून आले आहेत, त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मंत्रिपद हे निश्चित आहे। आमदार जगताप यांच्याकडे विकासाचे विजन असल्यामुळे जनतेने त्यांना भरभरून मतांनी विजयी केले आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले तर संपूर्ण जिल्ह्यात विकासाची गंगा सुरू राहील। आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी श्री विशाल गणेश मंदिर येथे महाआरती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन संचालक ज्ञानेश्वर रासकर यांनी केले। माळीवाडा येथील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ व वे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल यांच्या वतीने शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी महाआरती करण्यात आली। यावेळी संचालक ज्ञानेश्वर रासकर, सचिव डॉक्टर विजय भंडारी, वैशाली ससे, प्राचार्य लोंढे, उपप्राचार्य सूरज ठाकूर, RMO समीर होळकर, प्रतिभा भारदे आदींसह डॉक्टर, अध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते। तसेच यावेळी सचिव डॉक्टर विजय भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। नमस्कार। आज सर्वप्रथम मी श्री विशाल गणेश चरणी वंदन करून आपला सर्वांना सांगू इच्छितो की आज सर्व महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे हे सर्व आपल्याला ज्ञात आहे आणि आपल्या ह्या नगर शहराच्या मतदारसंघातून जे आमदार संग्रामभाई जगताप हे विक्रमी मतदार निवडून आले आणि ठिकठिकाणी त्यांचं मंत्रिमंडळात समावेश होणारे ही काळ्या दगडावरली रेघ आहे, परंतु तरी पण ठिकठिकाणी या शहरात पण आणि जिल्ह्यात पण त्यांच्या नावाने सगळीकडे होम हवन, उपास, तापास आणि मी तर आता तुम्हाला सांगू इच्छितो त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा सर्व मिळून आयुर्वेद कॉलेज गुणशास्त्री या सर्व संचालक, सर्व डॉक्टर्स, सर्व विद्यार्थी मिळून इथं गणेशाला एक साकडं घातलं, गणेशाची महापूजा केली आणि आरती केली की ह्या संग्रामभाईंना मंत्रिपद मिळावं। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आम्ही तरी इथं गणपती मंदिरात येऊन इथं पूजा केली, पण मी ठामपणे सांगतो नगर शहरात कित्येक घरात आपल्या माता भगिनी असतील, बंधू असतील, त्यांचा मित्रपरिवार असेल किंवा आपापल्या घरात दररोजच्या पूजेत हे संग्रामभाईसाठी सर्व लोक साकडं घालून राहिलेले आहेत। आम्ही त्यातला एक खारीचा वाटा म्हणून आम्ही सर्व संग्रामभाईंसाठी इथं प्रार्थना करायला जमलेलो आहोत आणि आमच्या सर्व संचालक मंडळ आणि इथले सर्व डॉक्टर्स, विद्यार्थी आणि स्टाफ, सर्व कामगार वर्ग मिळून इथं जी पूजा केली, मी त्या सर्वांचं धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार नगर अहिल्यानगरकर, विशाल गणपती चरणी नतमस्तक होऊन जे आपण संग्रामभाईवर प्रेम दाखवलं आहे आणि आपल्या अहिल्यानगरच्या सर्वांनी त्यांना भरपूर मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या नगरवासियांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो। आणि उद्या 5 तारखेला भैयांना मंत्रिपद मिळव ही गणपती चरणी प्रार्थना करत आहोत। भैयांनी जे विजन 29 ठेवलं होतं हे नगरच्या विकासासाठी एक अमूल्य आहे आणि हे महाराष्ट्रभरही ते भैया या युवा नेतृत्वामागं ते करतील अशी आशा आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी जे सांगितलं युवांना प्रेरणा हे द्या, वाव द्या, त्याप्रमाणे माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या संग्रामभाईंना, युवा नेत्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना मंत्रिपद द्यावा हीच विनंती मी त्यांना करतो। गणेश चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। नमस्कार। आज आयुर्वेद महाविद्यालय आणि संस्थेतर्फे विशाल गणपती मंदिरात संग्रामभाई यांना मंत्रिपद मिळावं आणि ते मिळणारच आहे यासाठी विशाल गणपतीला साकडं घालण्यात आलेलं आहे आणि त्यांची पूजा केलेली आहे। भैया जेव्हा निवडून आले खूप जास्त मतांनी, तेव्हाच ॲक्च्युली त्यांचं मंत्रिपद हे पक्का झालेलं आहे। 99% ते मंत्री झालेलेच आहे, फक्त 1% कागदावर त्यांचं मंत्रिपद लिहून यायचं आहे आणि नगरकरांनी त्यांना जो विश्वास आणि प्रेम दिलं आणि त्यांनी जे विकास कामातून आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे आणि मी गणपती चरणी प्रार्थना करते की नगरकरांनी त्यांना भरभरून साथ द्यावी आणि आशीर्वाद द्यावेत आणि त्यांना मंत्रिपद मिळावं
ही ईश्वरचरणी प्रार्थना करते, विशाल गणपती चरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर.